गुड मॉर्निंग फ्रेंड्स. विद्यार्थी मित्रांनो, सुप्रभात. सर्वांना नमस्कार. You know, since March 2020, we are away from school activities, our normal school routine. You all are at your homes, but learning has not been stopped. You have been learning consistently through videos, through Google Meet and WhatsApp. During this new phase of learning, in this pandemic situation, some of our friends have been facing various problems. For example, some of the parents can't afford Android mobile, and that's why some of our friends are deprived of this learning as they did not have this device. Some have the devices like Android mobile, but they can't afford internet charges, expenses. So there were many more reasons. In some families, the relatives were the victim of COVID-19. Many students were disturbed. There were many reasons that not all, but some of us could not learn properly, could not achieve all the set objectives of learning English, and this has been happened everywhere in Maharashtra, and that's why our state government of Maharashtra education department has stepped on with a very important program, that is bridge course, सेतू अभ्यास. कोविडच्या काळामध्ये आपला अभ्यास सामान्य स्थितीपेक्षा वेगळ्या पद्धतीने आपण सुरू केला. यूट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून, गुगल मीटच्या माध्यमातून, आणि या काळात अनेक पालकांना आर्थिकदृष्ट्या हे परवडणारं नव्हतं. त्यामुळे बरीच मुलं या अध्ययन प्रक्रियेपासून वंचित राहिली. काही विद्यार्थ्यांचे नातेवाईक कोविडमुळे आजारी होते. त्यामुळे मानसिकदृष्ट्या त्या विद्यार्थ्यांवरही त्याचा परिणाम झाला असावा, आणि म्हणून अध्ययनाची जी उद्दिष्टे निश्चित करण्यात आलेली होती या मागील 1 वर्षाच्या कालावधीत, त्यामध्ये 100% आपण सफल झालो असं म्हणता येणार नाही. आणि हा विचार करून महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने हा एक अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम निश्चित केलेला आहे, ज्याचं नाव आहे सेतू अभ्यासक्रम, ब्रिज कोर्स. सेतू म्हणजे नदीच्या 2 किनाऱ्यांना सांधणारा, ज्याला आपण पूल म्हणतो, खरा मराठी शब्द त्याला आहे सेतू. दॅट्स ब्रिज इन इंग्लिश. So this is bridge course. That means what you have missed during this online learning in the last year, we are going to recover it on a fast track program, that is bridge course, within 45 days. आता या कार्यक्रमाचं स्वरूप आपण PDF मधूनही वाचलं असेल. मी पुन्हा एकदा सांगतो. हा 45 दिवसांचा कार्यक्रम आहे. 2 जुलै ते 17 ऑगस्ट असा हा आपला कार्यक्रम असेल. 2 जुलै हा पहिला दिवस आहे आज आपला. मध्ये कोणत्याही प्रकारची सुट्टी असणार नाही.
कुठलाही खंड पडणार नाही, ना रविवारची सुट्टी ना एखाद्या सार्वजनिक उत्सवाची सुट्टी. अखंड 45 दिवस हा उपक्रम सुरू असणार आहे. ही महत्त्वाची गोष्ट आधी आपण लक्षात ठेवावी. यात गल्लत होता कामा नये. यू शुड बी कन्सिस्टंट इन युअर लर्निंग अँड यू शुड बी व्हेरी पंक्च्युअल. तुम्ही सातत्यपूर्ण आणि वक्तशीर असणं गरजेचं आहे. ज्या दिवशी जो अभ्यास व्हिडिओच्या माध्यमातून आला तो त्याच दिवशी पूर्ण करायचा आहे. अँड दॅट इज नॉट टू मच. इट्स अ स्टडी ऑफ not more than 35 minutes every day. So you must not be afraid of. पॅनिक होण्याचं कारण नाही, घाबरण्याचं कारण नाही आहे. रोज थोडा थोडा आणि तुम्हाला पचनी पडेल असा छान अभ्यासक्रम हा तयार केलेला आहे ब्रिज कोर्ससाठी. याच्यात फक्त एक अडचण अशी आहे, when they designed these bridge course activities they might have predicted that we would be face to face in normal school. त्यांनी असा अंदाज बांधला असावा की पॅन्डेमिक लवकर संपेल आणि आपण शाळेमध्ये एक पुन्हा पूर्ववत सामान्य परिस्थितीमध्ये शिकू आणि आपण समोरासमोर असू, म्हणजे आपण ग्रुप ॲक्टिव्हिटीज गटकृती करू शकू, 2-2 विद्यार्थ्यांमधले संवाद होऊ शकतील, विद्यार्थी शिक्षक संवाद होऊ शकतील, शिक्षक विद्यार्थी असे संवाद होऊ शकतील. सो दिस वॉज डिसाइडेड अँड दे हॅव डिझाइन्ड इट इंटरॅक्टिव्ह प्रोग्राम. बट अनफॉर्च्युनेटली वी आर ॲट अवर होम्स अँड समहाव वी हॅव टू गो थ्रू दिस प्रोग्राम इफेक्टिवली अँड दॅट्स वाय इट्स अ बिग चॅलेंज फॉर अस. बट समहाव आय एम शुअर वी विल ओव्हरकम the challenges and we will succeed. So let us start. One more last instruction for this program. For English you will make a separate notebook for bridge course English standard 10th. This is based on learning abilities and competencies in standard 9th. Because you have been passed from standard 9th to 10th. तुम्ही इयत्ता 9वीतून 10वीत आलेला आहात आता नुकतेच. 9वीच्या अभ्यासामध्ये तुमच्या काही त्रुटी राहून गेलेल्या आहेत अध्ययन प्रक्रियेमध्ये आणि त्या दुरुस्त करण्यासाठी किंवा त्या दूर करण्यासाठी हा अभ्यासक्रम शासनाने आणलेला आहे. आणि म्हणून या 45 दिवसांच्या ब्रिज कोर्ससाठी तुम्हाला स्वतंत्र नोटबुक करायचं आहे. या व्हिडिओतून जे डेमॉन्स्ट्रेशन आहे ते नीट बघून समजून घेऊन दिलेल्या एक्सटेंडेड ॲक्टिव्हिटीज गृहकृती त्या वहीमध्ये व्यवस्थितपणे डे वाईज तारीख आणि वार नोंदवून सोडवायचे आहे. डू नॉट फॉरगेट टू मेन्शन डे अँड डेट. 45 days विल बी चेक्ड प्रॉपरली. 15 दिवसांच्या इंटरव्हलने देर विल बी 3 tests आफ्टर एव्हरी फोर्टनाईट. पंधरवाडा. Test 1, Test 2 and Test 3. So you have to be very careful regarding this. Day 1, competency or learning objective statement number 1, predict the next part of the narration, conversation or description. सो याचा अर्थ असा, ही पहिली कॉम्पिटन्सी आहे, अध्ययन निष्पत्ती आहे किंवा उद्दिष्ट म्हणा सोप्या भाषेमध्ये मराठीत. प्रेडिक्ट म्हणजे अंदाज बांधणे, वर्तविणे. द नेक्स्ट पार्ट ऑफ द नरेशन, एखादं कथन असेल, कॉन्व्हर्सेशन संवाद असेल, डिस्क्रिप्शन वर्णन असेल, त्यामध्ये इनकम्प्लीट स्टेटमेंट्स असतील, अर्धवट वाक्य दिलेले असतील आणि ती वाक्य संदर्भ गृहीत धरून अर्थपूर्ण करायची आहेत. दॅट मीन्स
यू हॅव ऑलरेडी प्रॅक्टिस्ड इन्फोगॅप ॲक्टिव्हिटीज. जस्ट रिमेंबर, वर्गामध्ये आपण इन्फोगॅप ॲक्टिव्हिटीज अशा प्रकारे घेतलेल्या आहे. अजून एक गंमत, तुम्ही नीट आठवून बघा. ज्या विद्यार्थ्यांना मी 8वीला इंग्रजी शिकवलेलं आहे त्या विद्यार्थ्यांनी जरा थोडं रिकॉल करा. आपण रविवारच्या सुट्टीच्या दिवशी शाळेच्या वरांड्यामध्ये पेअर करून बॅक टू बॅक लिसनिंग ॲक्टिव्हिटी घेतलेली होती आणि प्रत्येकाला इन्फोगॅप वर्कशीट दिलेलं होतं. इफ यू रिमेंबर व्हेरी वेल. सो that back to back listening activity was very interesting. Same is the part here. Predict the next part of the narration or conversation or description. आता इथे तुमच्या घरी हा अभ्यास करून घेणारे तुमचे जर कोणी पालक असतील, तुमची मोठी भावंड असतील, युअर एल्डर सिबलिंग्स, युअर पेरेंट्स, किंवा तुमच्या कॉलनीत कोणी व्हॉलंटियर म्हणून कोणी एखादा दादा किंवा एखादे अंकल तुम्हाला मदत करणार असतील तर त्यांना माझी विनंती आहे, त्यांच्यासाठी इथे PDF इन्स्ट्रक्शन्स ॲज दे आर फॉर टीचर्स, सेम इन्स्ट्रक्शन्स फॉर पेरेंट्स ऑर फॅसिलिटेटर्स. जे कोणी व्हॉलंटियर म्हणून तुम्हाला या ॲक्टिव्हिटीमध्ये घरी मदत करतील त्यांनी या सूचना बघाव्यात अशी विनंती आहे त्यांना. नाव आय एम गोइंग टू गिव्ह यू द इन्स्ट्रक्शन ऑफ द ॲक्टिव्हिटी. ही इन्फोगॅप ॲक्टिव्हिटी जी आहे ती कशी करायची आहे ऑलरेडी तुम्हाला याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी माहिती आहे, कारण आपण अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटी अनेकदा वर्गात घेतलेल्या आहेत. Now I show you on the screen of the mobile this activity. It is infogap activity. Just see and now tell me, can you guess what are you going to learn today? तुम्ही अंदाज बांधू शकता का आज आपण काय शिकत आहोत? हा त्या प्रश्नाचा अर्थ झाला. आता याचं उत्तर तुम्हाला रिस्पॉन्स म्हणून वहीमध्ये लिहायचं आहे. फॉर एक्झाम्पल, आय गिव्ह यू द आन्सर ॲज अ स्पेसिमेन आन्सर. वी आर गोइंग टू लर्न हाऊ टू गेस मिसिंग वर्ड्स इन अ सेंटेन्स. Someone may say, we are going to complete the info gap in the given incomplete sentences. Same is the meaning. Now step number 2. As I have shown you the info gap activity, please observe the screen. The title is Don't tell, let me dash. So you have to guess. तुम्हाला अंदाज बांधायचा आहे आणि याचं शीर्षक ते टायटल पूर्ण करायचं आहे, अर्थपूर्ण करायचं आहे. यू हॅव टू मेक द टायटल मिनिंगफुल बाय फिलिंग an appropriate word there. So guess it. And the answer is guess. Don't tell, let me guess. एखादा हुशार विद्यार्थी म्हणू शकतो, डोंट टेल, लेट मी प्रेडिक्ट. नंबर 1, I see doctor visiting my neighbor's house. Somebody must be ill. So I have filled the word ill, guessed the word ill. Number 2, the clouds are gathering in the sky. It might in the evening. So infogap word rain.
So the meaningful sentence will be, the clouds are gathering in the sky, it might rain in the evening. Number 3, road is wet. Road is wet, road and slippery. Walk carefully or you may down. So infogap word, road is wet and slippery. Walk carefully or you may fall down. Then next, the sun rises in the east. So the field word or guessed word is the east. Lockdown in my district is lifted up. When will school reopen or when will school start? It's a question, that's why it has to be completed in a rising tone while reading. Next activity. Vegetables are excellent source dash vitamins. So here you have to guess a word to make the sentence or statement meaningful. So vegetables are excellent source of vitamins. So here preposition of is to be filled. Number 7, microscopes make small things appear larger than they are. Someone may say microscopes make small things appear larger than their original size. Same meaning. Number 8, an apple a day keeps dash away. So the word to be guessed and filled, an apple a day keeps a doctor away. So the word is a doctor. Then number 9, the pineapple, a fruit dash in tropical climates throughout the world, is native to parts of South America. So the word to be filled in the sentence is grows. The pineapple, a fruit, grows in tropical climates throughout the world, is native to parts of South America. And number 10, what's wrong with you? You look, and the last word is to be guessed or filled. So what's wrong with you? You look worried. Someone may say you look sad. Someone may say you look anxious. Someone may say you look disappointed. So in this way there will be varied responses in the last statement. So this is the prediction activity. You have to guess and make the sentence meaningful by filling appropriate word or word phrase. This is a game, language game. Many times we have played this game, if you recall, in our classroom. Now it is not possible because we are learning this through distant mode, through video, and that's why, but I introduce it. आपण दोन विद्यार्थ्यांना फलकाजवळ बोर्डजवळ बोलावतो. We call a pair of students and we give the instructions them how to learn, play the language game. So here first student writes on the board, don't count your chicken before they are dash, and the second student or his partner or her partner has to complete the sentence. First student writes it in infogap form and the second student in that pair
completes it. So suppose A student has written the incomplete sentence on the board, so B completes it in this way. Don't count your chicken before they are hatched. So the infogap word to be filled in the sentence is hatched. Now the role is changed. Now student B in that pair writes on the board, action speaks louder than dash, and A has to write the infogap word, action speaks louder than words. So in this way we can play this language game. If you have your siblings at home, you can play this game. For playing the game, I have already provided you more activities. So let me show you. Guess and complete the following infogap activity. A says, well begun is half. So B has to give the answer done. So the complete sentence will be well begun is half done. Number 2, as we have just completed, actions speak louder than words. Barking dogs seldom bite. All that glitters is not gold. Every cloud has its lining. No pains, no gains. Might is right. Rome was not built in a day. An apple a day keeps a doctor away. So in this way, you can design such activities. You can complete the given activity, but you can design the activity. You can plan such activity with simple sentences, keeping them incomplete, and you have to do it. Now you will write the solved activity and the activities to be completed by yourselves in your notebook. there is a story provided in an infogap. Read it carefully and write it by filling the appropriate contextual words. Make it meaningful and give it a title. Then, after doing this activity, you will write your takeaway tip. The title is My Takeaway. Means today I learned. So what you learned today through this activity? So you have learned how to guess and complete the sentences, how to predict and complete the sentences in different situations, in different context. So this was the competency to guess and make the sentence meaningful. So wish you all the best. Thank you.